मित्रांनो नमस्कार, मी शेफ समाधान आपल्या चर्चा पिकांची चर्चा या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण एक अशी सिरीज चालू केलेली आहे जे की आपण 17 दिवस 17 अन्नद्रव्यावर चर्चा करणार आहोत। तर मेजर म्हणजे आपण 17 अन्नद्रव्ये जे की आपल्या पिकाच्या जीवनकालीन अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त वाटा म्हणलं जातं तो म्हणजे 17 अन्नद्रव्याचा असतो। तर नेमकं 17 अन्नद्रव्ये कसे आहेत तर आपण त्यावर चर्चा करणार आहोत। तर पुढचे 17 दिवसही आपण प्रत्येक अन्नद्रव्यावर म्हणजे एक दिवस एक अन्नद्रव्य असं आपण चर्चा करणार आहोत। तर मेजर म्हणजे आपण पहिल्यांदा जे की प्राथमिक अन्नद्रव्यामधल्या एका अन्नद्रव्यावर आज चर्चा करणार आहोत। तर हे आपलं नत्र म्हणजे नत्राला दुसरं नाव म्हणलं जातं ते म्हणजे नायट्रोजन। तर नायट्रोजनचे नेमकं आपलं फायदे काय आहेत ते पहिल्यांदा जाणून घेणार आहोत। तर पिकामध्ये जे आहे ते आपली पीक जे आहे ते आपलं पहिल्यांदा बघायचं आहे की आपण नत्राचा जर व्यवस्थितपणे वापर करून घेतला तर त्याचा नेमकं आपल्याला पिकामध्ये काय फायदे होतात। तर मेजर म्हणजे पहिला फायदा जो आहे असणार आहे तो आपला म्हणजे पिकामध्ये जे आहे ते हिरवळपणा किंवा हरितद्रव्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थितपणे ठेवतं। त्याचं दुसरं जे आपलं जे काम आहे जे नायट्रोजनचं काम आहे ते म्हणजे झाडाला जे तजलदारपणा आणण्याचं काम हे नायट्रोजनचं आहे व पिकामध्ये ज्याला काळोख ही बघायला भेटते नायट्रोजनमुळं। तर मेजर म्हणजे हे झाले नायट्रोजनचे फायदे। तर नेमकं नायट्रोजन नेमकं आपल्या झाडामध्ये नेमकं कमतरता झाली असेल तर नेमकं ओळखायचं कसं। तर मेजर म्हणजे आपल्याला पिकामध्ये बघायचं आहे की आपलं झाड जे आहे ते झाडाची जी पानं आहेत आपली तर ते पिवळसर पडतात व झाड जे आहे ते किंवा कमीत कमी जे आहे ते पिवळं पडतं। तर त्याचे जे ही एक लक्षण आहे व त्याचं दुसरं जे लक्षण आहे ते आपल्या झाडाची जे आहे ते वाढ खुंटलेली असते। तर मेजर ही नायट्रोजनचं काम झालं। तर आपण जे उद्याच्या व्हिडिओमध्ये जे चर्चा करणार आहोत ते म्हणजे स्फुरद। तर स्फुरद नेमकं कसं काम करतं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।